मोठी महत्त्वाची बातमी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेसला प्रस्ताव देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह सुप्रिया सुळे यांनी विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्यात। विलीनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीतल्या काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। विशेष म्हणजे शरद पवारांच्याच राष्ट्रवादीनं काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचं कळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेतेही काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या बड्या नेत्याबरोबर विलीनीकरणासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। 15 ऑगस्टपर्यंत विलीनीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी सोनिया गांधींनी तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जींना विलीनीकरणाचा प्रस्ताव दिलेला आहे। विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेसनं विलीनीकरणाच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याचं समजतंय। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची कोणतीही चर्चा नाही असं सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहिला। पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या विषयाला पूर्णविराम देण्यात आलेला आहे। दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण शक्य नसल्यानं आणि भविष्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेऊन पवारांच्याच राष्ट्रवादीनं काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला असावा अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। शुभेच्छा आहेत त्यांना। चांगलं आहे, राहुल गांधी आणि शरद पवार साहेबांची टीम मिळून चांगलं काम करतील, त्यांना शुभेच्छा आहेत। सक्षम विरोधी पक्ष इथं राहिला पाहिजे ना राज्यामध्ये। आता काही शिल्लकच राहिलेलं नाही। तुम्ही ठेवत नाही ना, सगळ्यांनी वेगवेगळं उंपायलं, एकत्र उंपायलं, पण कुठे काय तुम्ही ठेवत नाही विरोधी पक्ष। अरे परवाच उद्धवजींनी विचारलं त्यांना त्यांच्या बैठकीमध्ये दिलेला की आपला चेहरा कोण, तर अजून परत भानगडी सुरू झाल्या। पंतप्रधान पदाचा पुढचा चेहरा कोण विचारलं तर ते सुद्धा ते सांगू शकत नाही, सांगू शकणारही नाही, नाहीतर ते सगळे अजून परत वेगवेगळे होतील। त्यामुळे राज्यात असेल काय, देशात असेल काय, सगळे 12 वाजलेले विरोधी पक्षाचे आपण बघतात।